स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वड़पे में स्वर्गीय सुजाता शांताराम पाटिल चषक 2025 का आयोजन हुआ। हम आपको बता दें कि न्यू स्टार व ओमकार ग्रुप द्वारा ये मैच खेला गया, जहाँ पे आप देख सकते हैं कि बहुत सारे मान्यवर और ये जो खिलाड़ी भी आपको सामने दिख रहे हैं। तो आप इस मैच को देखिए कि कौन जीता। बहुत ही इंटरेस्टिंग मैच रहा। तो वहीं पर हम आपको बता दें कि पूर्ण जानकारी जो है सुनील दादा पाटिल साहब ने दिया, जो आपको हम सुनवाएंगे। और इस अवसर पर आप देखेंगे कि जो कहा जाता है पांचों पांडव, उसमें से 4 पांडव यहाँ बैठे थे, जैसे कि सुनील दादा पाटिल साहब, विजय दादा पाटिल साहब, प्रेमनाथ दादा साहब और मोतीराम दादा साहब उपस्थित थे और अनंता पाटिल साहब जो थे कि नहीं उपस्थित थे। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। और सबसे बड़ी बात ये रही कि ओंकार ग्रुप वड़पे ही फाइनल मैच जीता, जिन्हें 10,000 रुपया इनाम भी अलग से दिया गया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य आपको। श्रीकांतजी डोंगरे आपण अजून एक धक्का दिलाय, काय गोलंदाजी केली अक्षयने, फक्त अक्षय पाटीलच पाहायला मिळत आहे। म्हणजे किती चेंडू बाकी आहेत या षटकातील? 2 चेंडू बाकी आहेत। हार आणि जिंकण्याचा आजचा दिवस फार दिवस आनंदाचा दिवस, फायनलचा दिवस आणि या फायनलच्या क्षणी मंजू गुप्ता मॅडम यांची उपस्थिती, पत्रकार आहेत भिवंडीच्या, त्यांची इथे उपस्थिती होत आहे। मॅडम आपका हार्दिक स्वागत है फिर से एक बार स्वीट पाटीलच्या माध्यमातून। प्रत्येक मॅच मध्ये बॅटिंग आणि गोलंदाज, दुपारी त्यांनी सांगितलं की शरद मध्ये शोल्डर मध्ये इतकी पॉवर आहे अजूनही की शोल्डरचा जोर माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। टप्पा आपण पाहू शकता, चेंडू हवेत आहे। 1 बॉल चेंडूला कलेक्ट केलाय, मात्र तोपर्यंत संधी होती 2 धाव पूर्ण करून घेण्याची। हे थोड्या वेळी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 20 या आकड्यावरती। ब्लू स्टार या साईडला ओमकार ग्रुप, ओके। संदेश दादा आणि ब्लू स्टार पूर्ण संघाने नाणेफेकीचा बॉल जिंकलेला आहे। कॉंग्रॅच्युलेशन। काकांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डॅशवरती बसून घ्यायचंय। आपला चेंडू द्यायचं नवीन। काका बेस्ट ऑफ लक। ब्रदर्स 11 पूर्ण वन द टॉप गोलंदाज तयार। हो, स्वीप करण्याचा प्रयत्न। इथे चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाही, चेंडू जातो शॉट डायरेक्टच्या रिझल्टला एकदा पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावं लागत आहे। एका धावाने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती। चला व्यासपीठावर सन्माननीय श्रीकांतजी डोंगरे आपण उभं राहायच्या जागेवर सुरेश पाटील करणार आहोत। यानंतर साहेब आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि दुसरी धारे तो देखील अक्षय। हो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, काय चेंडू इथे। हो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, काय गोलंदाजी, स्कोर चेंडू मध्ये चकवतो इथे। हो, एक्सप्रेस, काय चेंडू इथे पाहायला मिळतो। एक्सप्रेस चेंडू, पहिल्या इनिंगची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 18 आणि या चषकाला जिंकण्याकरता धावांची गरज ठेवलेली आहे ती 19। 3 येतील का पाहूया। त्याच्यातून 1 धाव तर झालेली आहे, दुसरी धाव देखील झालेली आहे आणि विजयी संघ जर पवनपुत्र वडपे झाला तर प्रतीक भोईर यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं पारितोषिक इथं जाहीर झालेले आहे। शेवटचा 1 धाव आणि या स्पर्धेवरती नाव कोरलेलं आहे पवनपुत्र वडपे संघ। अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम पवनपुत्र वडपे आणि प्रतीकजी भोईर साहेब, अभिनंदन आपलं देखील। त्यानंतर निलेश पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या सत्कार सन्मानाचा मान
सुनीलजी पाटील यांना विनंती असेल, सागर पाटील यांना देखील बोलवणार आहोत. सागर पाटील, रुपेशजी गायकवाड यांना मी विनंती करतो. वैभव मूव्हीज यांच्या माध्यमातून चांगलं काम केलं त्याबद्दल आम्ही आपला बरोबर आहे आणि आपली बँड वाजेल गावामध्ये असं वाटतंय. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने ज्याने विशेष सहकार्य केलेलं आहे अभिनंदन. त्यानंतर आहोत त्याने खूप चांगला क्रिकेट खेळलाय. परफॉर्मन्स चांगला आहे हर्षद आणि अक्षयचा. आता सिरीज हा पारितोषिक त्यालाच जात आहे. ज्याने खातं खोललेलं आहे या भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये, संघाचं नाव आहे पवनपुत्र वरबे टीम चॅम्पियन 2025 चा. आपण त्या संघाला देत आहोत प्रथम पारितोषिक ट्रॉफी. चॅम्पियन आपण एक संगीत नक्कीच लावायचं आहे. इथेच मिळाला. धन्यवाद. तीन चार स्पर्धा पार पडतील. हे या ग्राउंडमुळे गावकऱ्यांना क्रिकेटचं पर्वणी, क्रिकेटचा आनंद घेण्यास मिळतो. तसंच या स्पर्धेमुळे गावातील दोन्ही संघ विजेते ठरले आणि त्यांना विजेतेपदाची संधी मिळाली केवळ ह्या ग्राउंडमुळे. या दोन्ही संघांना माझ्याकडून व ओमकार ग्रुपच्याकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांनी यापुढे असाच खेळ करत राहावा ही त्यांच्यासाठी सदिच्छा आणि ते आमच्या अपेक्षा पूर्ण करत राहतील ही आम्हाला अपेक्षा आहे. दिलं जवळजवळ 20 संघ सहभागी झाले होते. त्या संघाने अतिशय चांगल्या प्रकारे खेळ करून या कमिटीला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेमुळे सर्व प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना या स्पर्धेचा चांगला आनंद घेता आला. या स्पर्धेसाठी ज्या दानशूर दात्यांनी मदत केली, कळत नकळत जे हात पुढे आले त्यांचे सुद्धा या कमिटीच्या तर्फे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.